तर मी चव्हाण साहेबाला विनंती करतो की आपण वकील साहेबाचा सत्कार या ठिकाणी करावा. नमस्कार, जय सेवालाल. तर आज आम्ही बोरमाळ तांडा या ठिकाणी आलो असता तर आमचे मित्र चव्हाण यांच्या सोबत भेट झाली. तर भेट झाली असता त्यांनी आम्हाला या रसवंती ठिकाणी एक रसाचा आनंद या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आम्ही घेतला असता तर त्यांची आमची भेट झाली असता तर आमचे मित्र ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब यांचा त्यांनी सत्कार या ठिकाणी करण्याचं ठरवलं. तर मी चव्हाण साहेबाला विनंती करतो की आपण वकील साहेबाचा सत्कार या ठिकाणी करावा. शंकरराव वानखेडे आज बोरमाळ तांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागातील चिंचोली परिसरातील हे गाव आहे. अतिशय सुंदर आजूबाजूला डोंगर एरिया आहे आणि डोंगराच्या खाली डोंगराच्या बाजूलाच बोरमाळ तांडा गाव आहे. या बाजूला आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये गवताळ्या अभयारण्यामधील हे गाव आहे. या गावचे आमचे राहुल चव्हाण साहेब यांना आमचे नवाब शेठ यांनी फोन केला आणि त्यांनी आमचं स्वागत केलं. इथं या रसवंतीचा आम्ही थंडगार रस घेतला. आमच्यासोबत आमचे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब, मान्य श्री अमृता चौगुले साहेब आणि या गावचे नागरिक नवाबसाहेब एक हरहुन्नरी कार्यकर्ता आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी प्रोग्राम आखत असतो. आज नवाबसाहेब तात्याराव भुजंग, अमृत चौगुले यांच्या माध्यमातून राहुल भाऊ चव्हाण यांना भेटलो आणि त्यांच्या शब्दात, त्यांच्या प्रेमात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या सहवासात इतका आनंद वाटला की खरंच हे निसर्गरम्य वातावरणाच्या ठिकाणी या अभयारण्याच्या डोंगरपाटाशी राहणारे व्यक्तिमत्व इतकं प्रेमळ असू शकतं आणि इतकं जिव्हाळ्याचं असू शकतं हे आता कळालं. कारण की हा भाईचारा आहे आणि या भाईचाराच्या माध्यमातून जय सेवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी राहुल चव्हाण. आज आमचे सौभाग्य की आमच्या गावामध्ये नवाबदादामुळे वानखेडे साहेब, तात्याराव भाऊ, त्याच्यानंतर दादा अमृत भाऊ दादा, त्याच्यानंतर आमचे सहकारी मित्र बबलू चव्हाण, त्याच्यानंतर रसवंतीचे मालक आमचे मावसे श्री म्हणजे आमचेच घरचे. पण कुठेतरी असं वाटतं की गावामध्ये भेट झाल्यानंतर नवाब भाऊमुळे कुठेतरी आता आमची एवढी तर ओळख नाही होती, पण आता नवाब भाऊमुळे वानखेडे साहेबांची संग भेट झाली, भाऊ संग भेट झाली. कुठेतरी असं वाटतं की चांगलं कुठेतरी परिवार एक होतंय आणि असे परिवार आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.